पण माझी कुंडली इतकी खराब आहे की मी करायला काहीतरी वेगळं जातो आणि होतं काहीतरी वेगळं. प्लीज, माझी अशी कोणती इच्छा नव्हती की तुमच्यामध्ये भांडण लावू की मग तुम्हाला त्रास देऊ. मी तर फक्त असंच निर्दोष मस्करी करायला गेलो होतो. प्लीज मला माफ करा. प्लीज प्लीज तुम्ही सगळे टप्पूच्या पप्पांना माफ करा ना प्लीज. सॉरी. काय बोलताय तुम्ही दया वहिनी? सोडा ना. त्याच निमित्ताने नवऱ्यासोबत गोड भांडण करण्याची मज्जा आली आम्हाला. आणि जेठा भाऊ, तुमच्यामुळे बऱ्याच दिवसांनी हंसचा व्यायाम पण झाला. अगदी बरोबर. तसं जेठाजी, थँक्स टू यू. तुमच्यामुळे माझं रेझ्यूम अपडेट झालं. CV, बायोडेटा. जेठालाल, स्वतःची शैक्षणिक माहिती आणि व्यवसाय आदीचं विवरण. बायोडेटा. जेठा भाऊ, माझ्याकडून सुद्धा थँक्यू. तुमच्यामुळे माझा विश्वास आणखी पक्का झाला की हे माझ्यापासून कुठलीही गोष्ट नाही लपवत. सगळ्या वहिनींनी तर मला माफ केलं. आता भावांनो, तुम्ही पण मला माफ करा प्लीज. ओय जेठाप्रा, ओय आपल्या प्रेमळ गोकुलधाम सोसायटी मध्ये कोणीही एक दुसऱ्यावर जास्त वेळ रागवून नाही राहू शकत. ओय जा, माफ केलं तुला. अरे थँक्यू 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 सोडी. अरे बाबा, मी पण तुला माफ केलं. थँक्यू थँक्यू भाऊ. थँक्यू थँक्यू. हा भाऊ, आमचा राग तर सोडा बॉटल सारखा, एकदम वर येतो, एकदम शांत होतो. चला भाऊ, जाऊया. जेठालाल, माझा मोबाईल कुठे आहे? अरे हो, हे काय? मग दे बाबा, लवकर दे. गुरुजी बोलले होते की फक्त 9 वाजेपर्यंत मुहूर्त आहे आणि 1-2 मिनिटच शिल्लक आहेत. ओहो पोपटलाल, लवकर मोबाईल चालू कर आणि मिस कॉल दे. म्हणजे मला म्हणायचं की चेक कर बाबा, जेठालालने मोबाईल दिलाय की डमी फोन आहे. ए बाबा, सगळं शांत झाल्यानंतर तू परत कशाला माचीस लावतोयस रे? नाही नाही, निर्दोष मस्करी करतो मी, निर्दोष. असं काय? अरे वा, फोन चालू केला आणि रिंग वाजायला लागली. पोपट भाऊ, नक्की काहीतरी शुभ बातमी असणार. उचला उचला फोन. हॅलो हॅलो पोपटलाल, तुम्ही कोण? तुझ्या जवळ माझा नंबर नाही? अरे बाबा, माझ्याकडे ऐऱ्या गेऱ्या माणसाचा नंबर असणं गरजेचं आहे का? पोपटलाल, शुद्धीत ये. मी तुफान एक्सप्रेसचा एडिटर, तुझा बॉस देसाई बोलतोय. समजलं तुला? अरे सर सर, सॉरी सर. कोण आहे? कोण आहे? माझे एडिटर साहेब, एडिटर साहेब. ते काय ना, आजच मी नवीन स्मार्टफोन घेतलाय ना, तर त्यात सगळे नंबर सेव्ह नाही केलेत अजून. सॉरी सर. अरे ते सगळं सोड, मी तुला एक खुशखबर द्यायला कॉल केला आहे. खुशखबर? काय काय खुशखबर काय आहे? 1 मिनिट जेठा भाऊ, फोन चालू हो आहे. हो, बोल बोल बोल. हा बोला सर, बोला. मला तर माहितच नव्हतं की तू इतका चांगला पत्रकार आहेस. ते गेल्या काही दिवसात तू जे आर्टिकल लिहिले आहेस ना, त्याची खूप जास्त वाहवा झाली आहे. खूपच छान झाली आहे. खूप छान, खूपच छान. म्हणून मॅनेजमेंटने तुला इन्क्रीमेंट द्यायचं ठरवलं आहे. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. आणि दुसरी खबर अशी आहे की उद्यापर्यंत रिअल इस्टेटवर तुला एक आर्टिकल लिहायचं आहे. खूप खूप अर्जंट आहे. हा, उद्यापर्यंत सर? अरे पटकन लिहून पाहिजे, म्हणून तर तुझ्यावर विश्वास ठेवतो आहे. होणार ना पोपटलाल? होणार होणार सर. तुम्ही माझ्यावर इतका विश्वास दाखवलाय तर नक्की होणार. हो तर करून टाक. हा, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. पोपट भाऊजी, काय झालं? खरंच हा स्मार्टफोन माझ्यासाठी खूप लकी आहे. एडिटर साहेबांचा फोन होता. माझं इन्क्रीमेंट झालंय. माझा पगार वाढला जेठालाल. अरे वा वा, अभिनंदन पोपटलाल. वा वा वा. बरोबर आहे. हो नक्कीच नक्कीच. हो, चला चला चला. अरे पोलीस परत आली? गेले कुठे होते जे परत येतील? अरे चालूजी, पांडेजी तर इथेच आहेत. सॉरी सॉरी चालूजी, पांडेजी. काय सॉरी? काय सॉरी? प्रत्येक वेळी जेठालाल, प्रत्येक वेळी तुझ्यामुळेच मला इकडे तिकडे धावाधाव करावी लागते. मग जोताच्या बैलासारखं फिरून फिरून इथेच यावं लागतं. सर्व समस्या सोडवून पुन्हा या सोसायटीमध्ये येतो तर तुम्ही लोक आपापसातच आपली समस्या सोडवून एकमेकांना माफ करून टाकता. आणि आम्ही सर्कस बघायला आल्याप्रमाणे असे वेड्यासारखे उभे राहतो. आणि तुम्ही काय म्हणता?
सॉरी. मला एवढी धावपळ करावी लागली आणि तुम्ही म्हणता सॉरी. जेव्हा जेव्हा बासुंदी सोबत मी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवतो तेव्हा तुझ्यामुळे मला तो प्लॅन कॅन्सल करावा लागतो. आज सुद्धा बासुंदीला मी रॅप शो दाखवायला घेऊन जाणार होतो, पण तुझ्यामुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. आता मी बासुंदीला काय सांगू? सॉरी. सॉरी म्हणजे मी तुम्हाला सॉरी बोलतोय. चलूजी, पांडेजी, मी एक काम करतो. उद्या मी एक चांगला असा स्मार्टफोन गडा इलेक्ट्रॉनिक्स मधून तुमच्यातर्फे बासुंदी वहिनींना भेट म्हणून देतो. वहिनी खुश होणार आणि तुम्हाला माफ करणार. तू एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करतोय जेठालाल. नाही नाही, मी तुम्हाला कुठे देतोय, मी तर वहिनींना देतोय. तू माझ्या बासुंदीला मोबाईल नाही द्यायचा जेठालाल. का? तुझा काय भरोसा आहे? कदाचित तू त्या मोबाईलवर सुद्धा तू माझ्या नावावर निर्दोष मेसेज करायला लागलास तर? नाही नाही चालूजी, पांडेजी, चुकून पण नाही, यापुढे कधी नाही. कारण मला समजलं आहे की मी जे काही केलं ते चुकीचं आहे. यापुढे मी असं चुकीचं काम नाही करणार. चालूजी, पांडेजी, तुम्हाला पण खरंच मनापासून सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला पुन्हा त्रास झाला, पुन्हा धक्के खावे लागले. गैरसमज होतात. सॉरी. यापुढे चुकून जरी अशी मस्करी केली तर तुला तर माहितच आहे माझं नाव आहे इन्स्पेक्टर चालू पांडे, आणि खोटं बोललास तर नाही नाही नाही, पडतील दांडे. बरोबर आहे. कम ऑन बॉयज, मूव. चला चला, थँक्यू. थँक्यू. चला तर परत मेन मुद्द्यावर येऊया. पोपटलाल पार्टी देतोस ना? आता नाही. ते खुशखबर सोबत एडिटर साहेबांची एक ऑर्डर आली आहे की एक लेख अर्जंट मध्ये लिहायचा आहे. मग आता लिहावा लागेल ना. भावांनो, तुम्ही उद्या सकाळी सगळे माझ्या घरी या. गरमागरम जिलेबी फाफडा सोबत मी तुम्हाला माझा गरमागरम लेख सुद्धा ऐकवेन. आणि माझ्या भगिनींनो आणि टप्पू सेनासाठी एक वेगळी पार्टी असेल, ती मी सावकाश देईन. क्या बात है. थँक्यू पोपटलाल भाऊ. हो चालेल चालेल, बरोबर आहे. चला 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 चला. एक मिनिट जाण्याआधी मी काहीतरी सांगू इच्छितो. गोकुळधाम वासी सी विंगचे रहिवाशी वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल यांचा विजय.